नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपला हा पहिला ब्लॉग आहे. तर बऱ्याच लोकांच्या रिक्वेस्ट होत्या की ताई तुमचे डेली ब्लॉग चालू करा. तर फायनली आम्ही आजपासून डेली ब्लॉग चालू करतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर कालच आमच्याकडे पाऊस झालाय आणि आता जरा चारा आणायला चाललोय आम्ही. ऊस वगैरे आणलाय. आणि काय करताय हो? चप्पल नको का घ्यायला? चप्पल नको, लय चिखल असं आज. काल पाऊस झालाय. आता मोया बाहेर वाजवा लागतील आपल्याला. ट्रॅक्टर बी चालू होत नाही का? करा ना डायरेक्ट चालू. तर डायरेक्टच करावं लागेल. बॅटरी आता त्याला बघावं लागेल. बॅटरी उतरलेलीच आहे, नुसतं नाही का बघू. करू का? हा. गाडी वगैरे जोडून झाली. आता आम्ही निघालोय रानात. पेरूला बांधून ठेवायला लागेल की का? असं देतं तरी साखळी सोडून ठेवली या. पेरू चल, पेरू येऊ चल, पेरू चल, ये चल. हा आमचा शेरू आहे आणि आम्ही रानात निघालो की तो मागच लागतो. आज त्याला जरा पावसामुळे मोकळं सोडलं होतं. आम्ही कुठे पण निघालो ना तर तो सारखा आमच्या पाठीमागच लागलेला असतो. त्यामुळे त्याला कुठं जाताना त्याला बांधून ठेवावं लागतं. आणि कुठं गेलो ना तर तो एवढा ओरडतो, त्याला वाटतं त्याला पण घेऊन जावं. तर आता रानात आलतो, मोळ्या वगैरे काढून झाले, ते आता भरायचं फक्त राहिले. तर ट्रॅक्टर आपला तिथपर्यंतच येतोय. आता तिकडे चिखल असल्यामुळे जरासं आतमध्ये काय येत नाही, त्यामुळे इकडून आता वाहून तिथं भरावं लागतं. एवढा टाकलेला भरून घेतो. दूध व्यवसाय म्हणला ना की फक्त चाऱ्याचा पावसाळ्यात एवढा लय मोठा त्रास असतो की पाऊस झाला काय झालं तर असं चारा काढायला पण त्रास होतो आणि असं लांब लांब नेऊन पण व्हावं लागतं. तर आता आमचा ऊस काढून मोळ्या भरून झाले. ते एक 50 झालं का मोळ्या? हो, 50 मोया झाले त्या. हा, काल पावसाचा आनंद घेतला, मजा वाटली पावसात भिजायला. आज कसं वाटतंय? काय करता, पण जाऊ द्या, पाऊस महत्वाचा आहे. पाऊस महत्वाचा आहे, नाही तर गुरांच्या खायचं अवघड होईल. लय अवघड आहे. खायला काय आपण चिखलात पाण्यात कसं बी अनुभव, पण पाऊस नाही झाल्यावर ही पिकं आपली कशी पिकलंच जगणार? नाही तर कसं होणार? असं आहे ना. इथं आमचं हे कडवं आहे बरं का. आणि इथं हा ऊस आहे, जरा थोडा लहानच आहे, पण आता सध्या खायला काय नव्हतं त्यामुळे आम्ही अशीच सुरुवात केली. नाहीतर अजून चांगला वाढला असता. तरी 20-22 कांड्या वय हा, अजून वाढला असता चांगला. बघ ना, बैलगाडी सुद्धा बसत नाही, पुढं चाकाला टेकलाय, मागं किती सोडलाय, तरी पण बघ लय वाढलाय. तरी बरा वाढलाय कसं आहे का ना. पावसाळ्यात फक्त एवढाच लय मोठा त्रास आहे की खायला काढायचा, कारण ही पावसात व्हायचं आणि ही लय सोपं नाही. पण आमचं प्लॅनिंग लय भारी असतं. आम्ही आपल्या सकाळी लवकर गुरांची 7च्या आत सगळी कामं झाली पाहिजे गुरांची, आणि मग 9 वाजेपर्यंत असं सगळं तोडून भरून होतं आपलं. आता घरी गेलं की निवांत. तसं खायला आमचं 2 दिवसाचा शिल्लक आहे घरी. ऊस होता, नेपियर घास, पण म्हणलं परत जर जास्त पाऊस झाला तर परत आपलं शिल्लक असलेलं कधी पण चांगलं. अचानक पाऊस आला, उघडला नाही किंवा काय पण प्रॉब्लेम येतो. आणि आज पण गरम किती होतंय, त्याच्यामुळे आज पण शक्यता आहे पावसाची. कायम शिल्लक असतं. ही 2 दिवस जाईल, घरी 2 दिवस आहे, 4 दिवस. आता मका काय काढायला अडचण नाही, पण ऊसाचं लय प्रॉब्लेम आहे पावसात काढायला. त्या ट्रॅक्टर आत येत नाही, वाट तिकडे आपली कडवात पाणी चिखल. आता गुतला तर लय अवघड. आता इकडं एवढं लांबून व्हायचं काय सोपं नाही, आणि तरी आम्ही कडवातनच घातलाय. आता म्हणलं जाऊ द्या, थोडंफार पाऊस जर नसता झाला ना तर डायरेक्ट रानात जातो ट्रॅक्टर. पण इथं काय, आता ओलंय सगळं, आतमध्ये बी चिखल आहे भरपूर. आता इथनच कस तरी बाहेर काढायला लागेल आपल्याला रस्त्याला. निघल का पण आता बाहेर काढाय तसाच पाचट टाकायची, जरा खाली दगडी ही टाकून नाही निघला तर मग त्याला काय पर्याय नाही. हे बघा आमची अवस्था कशी झाली आता. चालायचं, त्याशिवाय मजा आहे का आयुष्यात? सांग, आनंद घ्यायचा कामाचा. पण फक्त व्हिडिओ मध्ये बघायला व्यवसाय चांगला वाटतो बरं का. पण ज्यावेळी जे स्वतः करतात ना त्यांनाच फक्त माहिती आहे की हा व्यवसाय करताना कशाला सामोरं जावं लागतं. ते बरीच लोक आपल्याला म्हणतात मुरगास का करत नाही, मुरगास का करत नाही.
थोडं कष्ट होतं बरं का, म्हणजे काय त्रास होतो आणायचा हे चिखलात, पण तेवढं 4 रुपये तेवढंच वाचतात. पैसे वाचतात आता म्हणून 4,000 रुपये टन ऊस आहे, एवढा एक टनाला जास्त असतील एवढ्यामुळे. 4,000चा ऊस वाचला ना आपला, हे घरचं खायला म्हणून. नाहीतर मग दर आहेत का आपल्या दुधाला, एवढं परवडत नाही तसं. मग 45 रुपये जर दर पाहिजे विकतचं खायला असल्यावर काय आता बेसी बंद व्हायला लागल्या तरी पण दर काय वाढ नाही तर दर वाढत नाही पेंडीचा तर वाढला, सगळं वाढलं, पण दुधाचा पेंडीचं दर अजून 200 आहे रुपये एवढाच आहे वाढला. आम्हाला 38 आहे, अजून 1 रुपया पण वाढला नाही. बघू आता काय चालू ठेवायचं. चला चला निघू. जाऊया. पाणी आणलं नाही, तहान लागली होती आम्हाला. काल लाईट नाही, आम्हाला पाणीच नाही आता प्यायला. आता डिप्पी आहे, काल आपल्या डिपी वीज पडली माहिती आहे ना. जाऊ दे, आता आता 4-5 काय दिवस जनरेटर आहे, जनरेटर चालू करावा लागेल, त्याचा उपयोग तरी होतो या. मग काय त्यासाठी जनरेटर जनरेटर नसतं तर मग लय अवघड झालं असतं. आता घरी गेल्या पहिल्यांदा जनरेटर जोडून पाणी भरून घ्यावं लागेल. टाक्या ही टाक्या गुरांच्या पाण्याचं प्यायला पाणी नाही घरी आंघोळीला आता. बरं बघा निघतंय का आपलं विमान. चालू करते का तेवढा गं, मला तिकडच्या बाजूला येता येणार नाही. द्या इकडं चपले नाहीत ना आणले. चप्पल तिथं काढून ठेवली, वर टाका. हा बा नूतन करू तुम्हाला. तुम्हाला पण दाखवते आम्ही ट्रॅक्टर कसं चालू करतो. चला आता आम्ही जातो घरी. चारा घेऊन घरी आलो आणि पहिल्यांदा डीपीचा काहीतरी आमचा घोटाळा झाला आहे, त्यामुळे पहिल्यांदा इथं इंजिन वगैरे जोडून घेतलं आणि पहिल्यांदा लाईटीची जी सगळी कामं आहेत ती करून घेतली. आता संध्याकाळची इथं कुटी करून ठेवली बघा. संध्याकाळची कुटी केली. गायींचं पाणी संपलं होतं, टाक्या वगैरे भरून घेतल्या. घरातलं पण पाणी संपलं होतं, ते घरातलं पण पाणी वगैरे भरून घेतलं आणि मोबाईल वगैरे चार्जिंग करून घेतले. म्हणजे काय की संध्याकाळी जरी लाईट नाही आली, आता डीपीचा घोटाळा झाला आहे त्यामुळे डीपी असा कधी घोटाळा निघतो कधी लाईट येते काय सांगता येत नाही. त्यामुळे जेवढी लाईटीची काम होती तेवढी सगळी करून घेतली आणि आता जरी लाईट नाही आली संध्याकाळी तरी धारा राहिल्यात फक्त त्या इंजिनवरती आपण काढू शकतो. त्यामुळं त्यासाठी आम्ही जनरेटर घेतला होता की असा कधीतरी 4-6 महिन्यातून उपयोगी येतो. 4-6 महिन्यातून असं काय नाही काय होत राहतं की कुठं डीपीचा घोटाळा होतो किंवा कुठं काय कशाचा घोटाळा होतो, तर त्यासाठी आम्ही हा जनरेटर आणला होता आणि त्याचा असा फायदा होता आपल्याला. तर व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ज्योती देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.